स्वागत मी स्नेहिल। या बातमीपत्राची सुरुवात एका महत्त्वाच्या बातमीनं। सरपंच हत्या प्रकरणातली एक सगळ्यात मोठी बातमी। सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातल्या सर्व 8 आरोपींवर मोक्का लावण्यात आलेला आहे। दुसरीकडे वाल्मिक कराडला मात्र मोक्का लावलेला नाही। वाल्मिक कराड हा हत्या प्रकरणातला मास्टरमाइंड असल्याचा आरोप आहे। मात्र वाल्मिक कराडला केवळ खंडणीच्या गुन्ह्यात अटक करण्यात आलेली आहे। त्यामुळे वाल्मिक कराड सोडून सर्व आरोपींवर मोक्का लावण्यात आलेला आहे। त्यामुळे या सर्व आरोपींवर आता मोक्का अंतर्गत खटला चालवण्यात येणार आहे। सगळ्या आरोपीवर जोपर्यंत न्यायाला म्हणजे मोका लागत नाही, कुणाचा गुन्हा नोंद होत नाही, खंडणी ते गुन्हापर्यंत हे सगळे आरोपी आहेत, ही संघटित गुन्हेगारी आहे, तोपर्यंत मी यावर प्रतिक्रिया देणार नाही। सगळ्यांवर हा मोका आणि कुणाचा म्हणजे गुन्हा नोंद झाला पाहिजे। तर कोण आरोपी आहेत पाहूयात। विष्णू चाटे, जयराम चाटे, प्रतीक घुले, महेश केदार, सुदर्शन घुले, सुधीर सांगळे, सिद्धार्थ सोनावणे हे अटकेतले आरोपी आहेत। तर कृष्ण आंधळे फरार आहे। या 8ही आरोपींवर आता मोक्का अंतर्गत कारवाई झालेली आहे। तर संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये 7 जणांना मोक्का लागलेला आहे। राहिलेला 8वा जो आहे तो सुद्धा मोक्कामध्ये गेला पाहिजे, त्याच्यावर सुद्धा 302 झाला पाहिजे असं वक्तव्य भाजपचे आमदार सुरेश धस यांनी केलं आहे। धाराशिवमध्ये आयोजित जनआक्रोश मेळाव्यामध्ये ते बोलत होते। 7 जणांना आज मोका लागलाय, राहिलेला 8वा सुद्धा मोकात गेला पाहिजे। 8 अटकेन 7 जणांना लागलाय। 302 सुद्धा त्याच्यामध्ये सुद्धा हा आका आहे। आका म्हणत असेल मेरा कुछ संबंध नहीं है, तूच तो मेन है। तर सरपंच हत्या प्रकरणातला मास्टरमाइंड वाल्मिक कराडवर 302चा गुन्हा दाखल करा अशी मागणी मनोज जरांग यांनी केलेली आहे। सरपंच हत्येप्रकरणी सर्व आरोपींवर मोक्का लावण्यात आलेला आहे। मात्र वाल्मिक कराड हत्या प्रकरणाचा आरोपी नसल्यानं त्याच्यावर मोक्का नाही। त्यामुळेच कराडवर 302 लावण्याची मागणी जरांग यांनी केली आहे। संतोष भैयाच्या बद्दल आज एक माहिती आली की सगळ्या आरोपींवरती मोका लागलाय। पण जर खंडणीतल्या आरोपींवर मोका लागला नसला तर हा मोका आम्हाला मान्य नाही। सगळ्यांना 302 मध्ये घ्या, यातला एकही आरोपी सुटला नाही पाहिजे। सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये काही जणांवर मोक्का का लावला जातोय, वाल्मिक कराडवर मोक्का का लावला नाही असा सवाल खासदार सुप्रिया सुळेंनी विचारला आहे। तर आरोपींवर 302 कलम लावण्याची मागणी सगळ्यांनी केली आहे। त्याचं काय झालं, सरपंच देशमुख कुटुंबाला न्याय मिळणार का असा सवाल देखील सुप्रिया सुळे यांनी विचारला आहे। वाल्मिक कराडांचं काय, वाल्मिक कराडांना अटक तर केली, पण मग सुरेश धस जे मागणी करतायत, संदीप क्षीरसागर मागणी करतायत, त्यानंतर सोळंकीजी जे अजित पवारांच्या पक्षात आहेत ते मागणी करतायत, त्यानंतर बजरंग अप्पा सोनावणे ते मागणी करतात। ह्या सगळ्यांची मागणी आहे की 302 आणि मोका हा लागला पाहिजे। ह्या सगळ्यांचे जे स्टेटमेंट्स आहेत, अंजली दमानिया ताईंचं आहे ते मी तुमच्या सगळ्यांच्या चॅनलवर आहेत बघितलेलं आहे आणि ऐकलेलं आहे त्यांची मागणी। त्याच्यामुळे हा मोका सगळ्यांवर का नाही लागलेला, हा सिलेक्टिव्हली का मोका लागला जातो। तर सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील 7 जणांवर मोक्का लागू करण्यात आला आहे। पण मोक्का कायदा म्हणजे काय आणि या कायद्याअंतर्गत कोणती शिक्षा लागू होते त्यावर एक नजर टाकूया। 1999 मध्ये मोक्का म्हणजे महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा हा बनवण्यात आला। संघटित गुन्हेगारी आटोक्यात आणण्यासाठी म्हणून हा कायदा अस्तित्वात आणण्यात आला आहे। आरोपींवर 10 वर्षात 2 किंवा 2 पेक्षा जास्त गुन्हे दाखल असणं गरजेचं आहे। खंडणी, अपहार, हप्ते वसुली तसंच तस्करी यांसारखे गुन्हे संघटितरित्या केल्यास मोक्का लागतो। मोक्का कायदा लागल्यानंतर आरोपींना जामीन मिळत नाही। 5 वर्ष ते जन्मठेप याशिवाय 5 लाख रुपयांपर्यंतच्या दंडाची तरतूद आहे। तर धाराशिवमध्ये आयोजित जनआक्रोश मोर्चातून भाजपचे आमदार सुरेश धस यांनी एक नवा बॉम्ब टाकला। राज्याचे मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर गंभीर आरोप केलेले आहेत। ड्रग्ज प्रकरणातील आरोपींसोबत धनंजय मुंडेंचे फोटो आहेत असा गंभीर आरोप करत सुरेश धस यांनी भर सभेत मुंडे आणि आरोपी एकत्र असलेला एक फोटो दाखवला। बीडमधील महासंस्कृती महोत्सवाचा
5 दिवसांचा खर्च 10 लाख रुपये झाला. मात्र सरकारच्या तिजोरीतून या लोकांनी 5 कोटी रुपये खाल्ल्याचा आरोपही धस यांनी केला आहे. 890 कोटीच्या ड्रग्स मध्ये कैलास सानप, दत्ता आंधळे हे 2 आरोपी अटक आहेत. गेल्या 1.5 वर्षापासून का 1 वर्षापासून त्याच्याबरोबर कोणाबरोबर फोटो आहे? धनंजय मुंडे यांच्या बरोबर त्याचा फोटो. आका, मेन आका. हे महासंस्कृती कार्यक्रम मुंबईच्या एका एजन्सीला काम मिळालं होतं, ते काढून वाल्मिक यांनी मिनाज फारुकी नावाच्या माणसाला दिलं. याचे सुद्धा अकाउंट चेक करा म्हणून मी CBI कडे आणि त्या ईडी कडे चौकशी देणार आहे. हा बघा मिनाज फारुकी, हे परभणी जिल्ह्यातला मिनाज फारुक. वाल्मिक 5 कोटीचं बिल काढलं, 10 लाख रुपये खर्चा, 4,90,00,000 रुपये जेब में. मग वाल्मिकला ईडीची नोटीस नाही यायचं तर काय होईल? हे घ्या ईडीची नोटीस. धाराशिवमध्ये पोलीस अधिकाऱ्याच्या 3 वर्षीय मुलीवर बलात्कार झाला असा गौप्यस्फोट मनोज जरांगेंनी केला आहे. धाराशिवमध्ये आयोजित आक्रोश मोर्चात फोटो दाखवत जरांगेंनी हा गौप्यस्फोट केलेला आहे. धाराशिव नगरीत पोलीस अधिकारी यांच्या 3 वर्षाच्या मुलीवर बलात्कार झालाय. मुख्यमंत्री साहेब तुम्ही जागे आहेत काय? एका पोलीस अधिकाऱ्याच्या 3 वर्षाच्या लेकीवर जर बलात्कार होणार असलात तर गृहमंत्री आणि मुख्यमंत्री म्हणून तुमचं थू करतो आम्ही. सरपंच संतोष देशमुख हत्ये प्रकरणी न्याय द्या, जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत पायात चप्पल घालणार नाही अशी प्रतिज्ञाच आता संतोष देशमुखांची बहीण जी आहे त्यांनी केलेली आहे. न्याय मिळेपर्यंत अनवाणी चालणार असल्याची घोषणा संतोष देशमुखांच्या बहिणीनं केली आहे. जोपर्यंत आम्हाला न्याय मिळत नाही तोपर्यंत मी चप्पल घालणार नाही, असंच मी फिरणार. माझ्या भावाला आज मी चालते तर एक खडा टोचला तर मला किती वेदना होतात. माझ्या भावाने किती वेदना सहन केल्या. मी त्याचं म्हणजे हे पण करू शकत नाही, माहिती आहे का? मला तरी पण एवढं माहिती नाही. आम्हाला मोबाईल बघू देत नाहीत, आम्हाला एवढं माहित नाही. जर त्याचे म्हणतात असं ऐकतात थोडं, त्याची जर घटना आम्हाला कळाली ना तर असं वाटत नाही आम्हाला की आम्ही कोण राहतोच का नाही असं. सुरेश धस यांनी बीडला बदनाम केलाय. मंत्री पंकजा मुंडेंनी सुरेश धसांवर गंभीर आरोप केलाय. संतोष देशमुख प्रकरणाची ज्या पद्धतीनं मांडणी झाली त्यामुळे बीड बदनाम झालाय आणि ही बदनामी सुरेश धस यांनी केली असं पंकजा मुंडे यांनी म्हटलंय. बीड मध्ये नाही फक्त परळीमध्ये आहे बीड बदनाम. कुठेतरी परळीला बदनाम करण्याचं देखील असं आहे का? नाही, त्यांच्यामुळे तर बीड बदनाम झालंच आहे ना. कारण शेवटी या विषयाचं ज्या पद्धतीने मांडणी झाली आहे राज्यभरामध्ये त्याच्यामुळे राजकीय भूमिका न घेता जर ह्या विषयाकडे संवेदनशीलतेने बघितलं असतं तर असं झालं नसतं. आम्ही बीडमध्ये राहतो आणि बीडमध्ये आम्ही रोज राहतो. एक महिला आहे, मी आज बीडमध्ये काम करते. तुम्ही मलाच का सिद्ध करायला लावताय की मी बोलत नाहीये, मी हे करत नाहीये? माझी भूमिका काय आहे? मी पर्यावरण मंत्री. वाल्मिक कराडचा आणखीन एक घोटाळा समोर आलेला आहे. वाल्मिक कराडनं सोलापूरसह राज्यातील तब्बल 140 ऊस तोडणी यंत्रमालकांची 11 कोटी 20 लाखांची फसवणूक केलेली आहे असा आरोप ऊस तोडणी यंत्रमालक दिलीप नागणे यांनी केलेला आहे. शासकीय अनुदानातून ऊस तोडणी यंत्राचे 36 लाख मिळवून देतो असं सांगून कराडनं 140 शेतकऱ्यांना गंडा घातल्याचीही माहिती मिळते आहे. अनुदान देतो म्हणून वाल्मिक कराड धनंजय मुंडे यांच्या जवळचा असा हा माणूस आमच्या लोकांना आम्हाला स्वतःला म्हणला तुम्हाला 36 लाख रुपये तुम्हाला अनुदान मिळवून देतो, त्यापुढे आम्हाला 8-8 लाख रुपये तुम्ही द्या. 8 लाख दिल्यानंतर तुम्हाला एका महिन्यात तुम्हाला माझा जवळचा माणूस धनंजय मुंडे कृषी मंत्री आणि माझा जवळचा माणूस असल्यामुळे मी तुम्हाला देऊ शकतो आणि देतो अशा दिशेनं आमच्याकडून त्यांनी फसवणूक करून 140 लोकांचे त्याने 8-8 लोकांप्रमाणे 8-8 लाखाप्रमाणे त्याने पैसे जमा करायला सांगितलं, गोळा करायला लावलं. वाल्मिक कराडच्या राजकीय नेत्यांसोबत असलेल्या फोटोंवरून अजित पवारांनी सावध भूमिका घेतली. सगळ्या मंत्र्यांबरोबर या गड्याचा फोटो आहे, त्यामुळे सगळं आखरीतच घडतंय. आमच्यासोबत कोण फोटो काढताय याची आम्हाला कल्पना कार्यकर्त्यांनी द्यावी असा सल्ला देखील अजित पवारांनी दिला. तसंच 2 नंबरवाले आणि गुन्हेगारी क्षेत्रातील लोकांना आमच्यापासून लांब ठेवा अशा सूचनाही पोलिसांना दिल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे. त्या दिवशी मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री शिवराजचे जवळ होते. आम्ही तिथं बसलो असे
एक जण उभा राहिला, फोटो काढला, आम्हाला काय माहिती त्याचा धंदा काय. आम्ही वाटाळे, हे काय तुझा धंदा, फोटो काढतो, म्हणजे सगळ्या आखरीतच आहे. त्याच्यामुळे तुम्हाला आत्ताच सांगून ठेवतो, यदा कदाचित कुणाचा चुकीचा फोटो माझ्या बरोबर आला तर ते मला माहिती नव्हतं, त्याने गुपचूप काढला हे आधीच सांगून ठेवतो. माझा काही दोष नाही. तरी मग माझ्या सिक्युरिटीला सांगतो, तिथल्या पोलिसांना सांगतो, हे बाबा गुन्हेगारी जगताशी संबंध, आठवड्याची संबंध असणारे कोणी तर फिरत असतील तर आमच्या जवळ येऊन देऊ नका. कार्यकर्त्यांनी पण ते लक्षात ठेवलं पाहिजे. सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये विष्णू चाटेला 2 दिवसांची सीआयडी कोठडी सुनावण्यात आली. संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये सहभाग आहे का या संदर्भात चौकशी होणार आहे. खंडणी प्रकरणात चाटेला काल न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती, तर आता पुन्हा देशमुख हत्या प्रकरणामध्ये चाटेला 2 दिवसांची सीआयडी कोठडी सुनावण्यात आलेली आहे. वाल्मिक कराड नंतर आता त्याचा मुलगा सुशील कराड देखील अडचणीत येण्याची शक्यता आहे. वाल्मिक कराडच्या मुलावर सोलापूर जिल्हा आणि सत्र न्यायालयामध्ये फिर्याद दाखल करण्याची मागणी करण्यात आलेली आहे. सुशीलवर त्याच्या मॅनेजरच्या घरात घुसून रिव्हॉल्व्हरचा धाक दाखवून 2 ट्रक तसंच 2 कार, परळीतील प्लॉट आणि सोनं बेकायदेशीरपणे ताब्यात घेतल्याचा आरोप आहे. आता यावर 13 जानेवारीला सुनावणी होणार आहे. मी स्वतः इंटरव्हीन करणार आहे त्या पिटिशनमध्ये आणि कशी कारवाई होत नाही ते बघणार आहे. कारण हे जे सगळं चाललंय ना, जसं सुशील कराडवर त्याच्या वडिलांचा वरदास्त, वाल्मिक कराडवर धनंजय मुंडेंचा वरदास्त आणि धनंजय मुंडेंवर अजित पवार आणि फडणवीसांचा वरदास्त, त्यामुळे सामान्य लोकांना इथे न्याय मिळताना मात्र आपल्याला दिसत नाही. तर आपण बघतोय आता मॅनेजरला रिव्हॉल्व्हर दाखवत धमकावल्याचा आरोप वाल्मिक कराडच्या मुलावर आहे आणि 13 जानेवारीला सोलापूर कोर्टात या प्रकरणी सुनावणी होणार आहे. त्यामुळे वाल्मिक कराडप्रमाणे त्याचा मुलगाही आता अडचणीत येण्याची शक्यता आहे. तर सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात कुणीही सुटणार नाही अशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी ग्वाही दिलेली आहे. सरपंच हत्या प्रकरणात कुणीही सुटणार नाही असं त्यांनी पुन्हा एकदा म्हटलंय. देवेंद्र फडणवीसांनी यावेळेस ही ग्वाही दिलेली आहे. सरपंच हत्या प्रकरणात कुणाचीही सुटका नाही असं देवेंद्र फडणवीस म्हणाले. जेवढे पुरावे आहेत त्या सगळ्या पुराव्यांच्या आधारावर कारवाई होईल आणि कोणीही सुटणार नाही, कोणीही नाही. पोलीस योग्य कारवाई. सरपंच हत्या प्रकरणात देवेंद्र फडणवीसांनी ही ग्वाही दिलेली आहे. कुणीही सुटणार नाही असं यावेळेस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी म्हटलं आहे. तर राज्याच्या राजकारणातली आणखीन एक मोठी बातमी. महाविकास आघाडीत फूट पडली. ठाकरेंनी आता एकला चलोरेचा नारा दिलेला आहे. महापालिका आणि पालिका निवडणुकांच्या आधी ठाकरे गटाने ही मोठी घोषणा केली आहे. मुंबईपासून ते नागपूरपर्यंत सर्व पालिका स्वबळावर लढणार अशी घोषणा खासदार संजय राऊतांनी केली. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत ठाकरे गट महाविकास आघाडीसोबत होता, मात्र आता पालिका आणि महापालिका निवडणुकीत ठाकरे गटानं स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतलेला आहे. मुंबईसह नागपूरपर्यंत मी सांगेन आम्ही स्वबळावर लढू. काय होईल ते होईल, एकदा आम्हाला आजमावायचं असं आमचं ठरत आहे की मुंबई असेल, ठाणे असेल, पुणे असेल, नागपूर असेल, कार्यकर्त्यांना संधी कधी मिळणार. आघाडीमध्ये मग लोकसभा विधानसभेमध्ये कार्यकर्त्यांना लढण्याची संधी मिळत नाही आणि त्याचा फटका पक्षाच्या वाढीला बसतो. महानगरपालिका, जिल्हा परिषद आणि नगरपंचायतीमध्ये स्वबळावर लढून आपापले पक्ष मजबूत करावे. तर ठाकरे गटानं स्वबळाचा नारा दिल्यानंतर त्याच्या राजकीय विश्वामध्ये आता प्रतिक्रिया उमटलेल्या आहेत. काय नेमक्या प्रतिक्रिया आलेल्या आहेत पाहूया. कॉर्पोरेशनचे इलेक्शन आम्ही सगळे एक असताना वेगळेच लढत होतो, मागचेही वेगळेच लढलो होतो, त्याच्यात नवीन काय. त्याच्यामुळे कॉर्पोरेशन, जिल्हा परिषद अनेक वेळा कार्यकर्त्यांचं इलेक्शन आहे. सगळीच जर इलेक्शन सगळेजण आपल्या सोयीने लढायला लागले तर मग कार्यकर्त्यांनी काय फक्त सतरंज्या उचलायच्या? त्यांना कधी न्याय मिळणार? माझं म्हणणं, त्यांनी एकत्रित लढावं, वेगळं लढावं, ती राहील की तुटेल याच्याकडे आमचं लक्ष नाही. महाराष्ट्राला प्रगतीकडे नेण्याचा आमचा प्रयत्न आहे आणि पुढच्या सगळ्या निवडणुकांमध्ये जनतेचा आशीर्वाद आमच्यासोबत राहील. संजय राऊत साहेब नेहमीच बोलतात, त्यामुळे आणि याच्या आधी दानवे साहेब पण बोलले, पण त्याच्यानंतर जेव्हा मी ठाकरे साहेबांना भेटले किंवा आदित्यजींना भेटले तेव्हा मला असं वाटलं नाही त्यांच्या बोलण्यातून. मी कसं सांगू, मला असं वाटतं की सार्वजनिक प्लॅटफॉर्मवर किंवा टी व्हीवर बोलण्यापेक्षा त्यांनी आमच्या नेत्यांशी बोलावं. काही त्यांचं म्हणणं असेल तर राहायचं की नाही राहायचं त्यांचा इंडिव्हिज्युअल प्रश्न आहे, प्रत्येक प्रश्नाला स्वातंत्र्य आहे. संजय राऊत यांनी आज म्हटलंय की ठाकरे गट सगळ्या महापालिका निवडणुका स्वबळावर लढणार आहे.
महायुतीमध्ये तशा संदर्भात काही नाही, चर्चा तो त्यांचा इश्यू आहे. त्यांनी काय करावं, कोणाबरोबर लढावं, कोणाबरोबर लढू नये, कपडे घालून लढावं की बिगर कपड्याचा लढावं, तो त्यांचा प्रश्न आहे. की अंडरपॅन्ट घालून की लंगोट लावून लढावं, तो त्यांनी ठरवायचा प्रश्न आहे. त्यांना जे योग्य वाटतं त्यांनी ते करावं. आता खरी कसोटी आहे की आता उभाटा सेपरेट लढत असताना जे मुस्लिम बांधव आणि भगिनी आहेत हे आता त्यांना मतदान करतात का, हा एक फार मोठं प्रश्नचिन्ह आहे. कारण काँग्रेसला असं वाटतंय की ती वोट बँक आमची आहे आणि उभाटाला असं वाटतंय ती वोट बँक आमची आहे. आता खऱ्या अर्थानं या सगळ्याच महाविकास आघाडीच्या पक्षांची कसोटी आहे. तर स्वबळावर लढण्याचा निर्णय सत्ताधाऱ्यांच्या जवळ जाण्यासाठी तर नाही ना, असा सवाल राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते प्रशांत जगताप यांनी केला आहे. तर निवडणुका जाहीर होण्याआधीच राऊतांनी मांडलेली भूमिका आश्चर्यकारक आहे, अशी प्रतिक्रिया प्रशांत जगताप यांनी दिली आहे. आता निवडणुका जाहीर झालेल्या नसताना अशा प्रकारची भूमिका मांडणं हे आश्चर्यकारक आहे. आमच्यातली सगळी काही मंडळी ही सत्ताधारी पक्षाच्या बरोबर जवळ जाण्याचा प्रयत्न करतात काय, अशा प्रकारची शंका येण्याचं काम हे या ठिकाणी येतं. कारण की सर्वसामान्य मतदारांमध्ये, कार्यकर्त्यांमध्ये ही चर्चा आहे की या ठिकाणी 22 जानेवारीला सुप्रीम कोर्टाचा निकाल अपेक्षित असताना त्यावर निवडणुका कदाचित एप्रिल मेला होतील, कदाचित नोव्हेंबर डिसेंबर होतील. मग असं असताना ज्या निवडणुका जाहीर झाल्या नाहीत त्याच्या संदर्भामध्ये स्वबळावरचा नारा देणं हे एक प्रकारे कुठेतरी आपल्यामध्ये फूट पाडणे आणि समोरच्याच्या जवळ जाण्याचा हा प्रयत्न असं मला वाटतं. आदित्य ठाकरे यांच्या वैयक्तिक फायद्यासाठी ठाकरे गटानं मविया तोडण्याचा निर्णय घेतलाय, अशा शब्दात प्रकाश आंबेडकरांनी निशाणा साधला. प्रकाश आंबेडकरांनी ट्विट करून ठाकरेंवर निशाणा साधलेला आहे. तर संजय राऊतांनी स्वबळाचा नारा दिल्यानंतर अरविंद सावंतांनीही त्याला दुजोरा दिलेला आहे. विधानसभेला स्वबळाची आवश्यकता होती, असं अरविंद सावंत यांनी म्हटलंय. कार्यकर्त्यांना संधी द्यायची असल्यास स्वावलंबी व्हावं. राऊत यांची भूमिका निश्चितच स्वागतार्ह आहे, असं अरविंद सावंत यांनी म्हटलंय. मग आमच्याकडे काही लोक तर असं स्पष्टपणे म्हणत असतात शिवसैनिक, अहो एकटे लढलो असतो तरी 20पेक्षा अधिक आलो असतो. विसरू नका, उद्धवजी ठाकरे साहेब एकटे होते, युती तुटली होती आणि त्यानंतर उद्धवजी साहेबांच्या नेतृत्वाखाली 63 आमदार कुणी बरोबर नव्हतं. हे आठवटे जानकर जे होते तेही सोबत सोडून गेले होते. 63 आमदार या विधानसभेमध्ये त्यांच्या एकट्याच्या नेतृत्वाखाली आले होते. उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यातलं शत्रुत्व संपलंय का, अशा चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाल्या. कारण देवेंद्र फडणवीस तसंच संजय राऊत यांनीही तसं सूचक विधान केल्याचं बोललं जात आहे. राजकारणात काहीच असंभव नसतं, राजकारणात कुणीही कायमचा शत्रू नसतो, असं संजय राऊत म्हणाले. तर उद्धव ठाकरे माझे शत्रू नाहीत, असं विधान कालच मुख्यमंत्री फडणवीसांनी केलं होतं. राज ठाकरे की उद्धव ठाकरे? असं आहे की मी पुन्हा सांगतो, मागाशी मी सांगितलं की राजकारणात काही पक्क नसतं. आधी उद्धव ठाकरे मित्र होते, मग राज ठाकरे मित्र झाले, आता राज ठाकरे मित्र आहेत आणि उद्धव ठाकरे शत्रू नाही आहेत. चांगली गोष्ट आहे. राजकारणात कोणीच कोणाचा शत्रू आणि कायमचा मित्रही नसतो आणि कायमचा शत्रूही नसतो. आम्ही 25 वर्ष मित्र होतोच ना. राज्याचा आणि देशाचा माहोल बिघडला, ते जर ते सुधारणार असतील, पर्यावरणाचा संतुलन करणार असतील या बिघडलेल्या, तर आम्ही त्यांच्याकडे पाहू की चांगलं राज्य करतायत. दुर्दैवानं देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाकडनं आम्हाला एक चांगली अपेक्षा होती, पण त्यांना अशा लोकांनी घेरलं त्या काळामध्ये आणि त्यांनी फडणवीस यांची प्रतिमा पूर्णपणे मलिन करून टाकली. त्यांना त्यांचं मत त्यांनी व्यक्त केलं, मी माझं मत व्यक्त केलं. त्याच्यावर मी काय बांधील थोडी आहे की त्यांच्या याच्यावर मत व्यक्त करायला. ते रिकामटेकडे आहेत, रोज बोलतात. मी काय रिकामटेकडे थोडी आहे. सत्तेत आल्यानंतर राष्ट्रवादीच्या नेत्यांना शेतकरी कर्जमाफीचा विसर पडला का, असा सवाल आता उपस्थित झालाय. कारण माझ्या भाषणात कधी तुम्ही कर्जमाफी ऐकली का, असं विधान अजित पवारांनी केलं. तर पुढच्या विधानसभेच्या निवडणुकांच्या आधी कर्जमाफी करणार, असं मंत्री हसन मुश्रीफ यांनी म्हटलं. अजित पवार आणि हसन मुश्रीफ यांच्या शेतकरी कर्जमाफीवरच्या विधानानं खळबळ उडाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना आता कर्जमाफी मिळणार की नाही याच्या चर्चाही सुरू झाल्या आहेत. माझ्या भाषणात कधी तुम्ही ऐकलं बघा कर्ज? मला मी जेवढी भाषणं केली हे तुला एक माहिती का, अंथरून बघून हातपाय पसरायचे असतात. राज्याचा गाडा आपल्याकडे, आपण दोघं नंतर बसू. तुला मी माझी परिस्थिती सांगतो, मग तू मला तुझा सल्ला दे आणि मग त्याच्यातनं काही जमत असेल तर करू. आपण करायला कमी नाही पडणार.
3 सिलेंडरची योजना आम्ही बंद करणार नाही. मुलींचं उच्च शिक्षण चालू राहील मोफत. महिलांना 50% एसटीमध्ये सवलत चालू आहे. माझ्या लाडक्या भावांना 7.5 हॉर्सपर्यंत वीज बिल आम्ही माफ केलेलं आहे. अशा अनेक कल्पना. आणि पुढच्या विधानसभेच्या आधी मग कर्जमाफी करायची आहे आपल्याला. 5 वर्षात करायची आहे ना. ते 5 वर्षाचा आमचा जो जाहीरनामा आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार आणि खासदार सुप्रिया सुळे आज एका कार्यक्रमात एकत्र आले होते. बारामतीच्या अंजनगावमध्ये महावितरणच्या उद्घाटन कार्यक्रमामध्ये ताई आणि दादा एकत्र आले. लोकसभा निवडणुकीनंतर दोघे उद्घाटनाच्या कार्यक्रमानिमित्त एकत्र आल्याचं इथं पाहायला मिळालं. लोकसभा निवडणुकीनंतर पहिल्यांदाच सार्वजनिक कार्यक्रमात अजित पवार आणि सुप्रिया सुळे एकत्र आल्याचं इथं दिसलेलं आहे. तर साहेबांच्या नंतर बारामती माझ्या मागे उभी आहे असं विधान अजित पवारांनी केलं. त्यामुळे सर्वांच्याच भुवया उंचावल्या. विधानसभा निवडणुकीत अजित पवारांचे सख्खे बंधू श्रीनिवास पवार यांचा मुलगा दादांविरोधात उभा होता. आपल्या भावानं माझ्या विरोधात मुलाला उभं केलं तरी बहिणींनी निवडणुकीत वाचवलं असं अजित पवार यांनी म्हटलंय. माझ्या भागात आमचा लोकसभेचा उमेदवार 48,000 पडला. मी माझ्या भावाला निरोप पाठवतो, नको माझ्या विरोधात तुझ्या पोराला उभं करू. अरे नाही, बारामती साहेबाच्या मागं आहे म्हणलं आहे. मी कुठं नाही म्हणतोय, पण साहेबाचा नंबर झाल्यावर बारामती दादाच्या मागे आहे. मला लाखाच्या पेक्षा जास्त मतांनी निवडून दिलं. मी आपल्या गप बसलो. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तुम्ही सुद्धा आता नरेंद्र मोदींचं वारसदार व्हावं असं विधान काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी केलेलं आहे. कर्मवीर मारोतराव कन्नमवार यांची 125वी जयंती चंद्रपुरात साजरी झाली आणि त्यावेळेस वडेट्टीवार बोलत होते. आम्ही तर तुमच्याकडे सगळं महाराष्ट्रातील बघतोय ज्यांच्यामध्ये कर्तृत्व आहे, ज्यांच्यामध्ये कार्य करण्याची ताकद आणि हिंमत आहे. तुम्ही सुद्धा आता मोदी साहेबांचे वारसदार व्हावेत. शिर्डीमध्ये भाजपचं राज्यस्तरीय अधिवेशन पार पडतंय. मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांनी अधिवेशन स्थळाची पाहणी केली. अधिवेशनातून महाभरारी घेण्याचा संकल्प असल्याचं विखे पाटलांनी वक्तव्य केलं आहे. उद्या होणाऱ्या या अधिवेशनासाठी भाजपचे सर्व मंत्री, आमदार, खासदार तसंच राज्यभरातील 15,000 पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. अधिवेशनाचं उद्घाटन राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांच्या हस्ते होणार असून अमित शहा, नितीन गडकरी, देवेंद्र फडणवीस हे पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करणार आहेत. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आणि भाजपमधील संघटनात्मक बदलाच्या दृष्टीनं हे अधिवेशन अत्यंत महत्त्वाचं मानलं जात आहे. दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील, राम शिंदे शिर्डीमध्ये दाखल झालेले आहेत. बुलढाण्यातील शेगाव तालुक्यातल्या 11 गावांमध्ये लोकांना टक्कल पडत असल्यानं खळबळ माजली आहे. आता याच बुलढाण्यात टक्कल नंतर ब्ल्यू बेबी सिंड्रोमचंही सावट आहे. जिल्ह्यातल्या सर्वच तालुक्यांमध्ये पाण्यात नायट्रेटसह विषारी घटकांचा समावेश आहे आणि प्रामुख्यानं 9 तालुक्यांमधलं चित्र हे फारच गंभीर आहे. आता हे तालुके ब्ल्यू बेबी सिंड्रोमच्या छायेत असल्याची शक्यता व्यक्त केली जाते. हा आजार झाल्यास बालकाच्या शरीरातील अवयव कार्यक्षमता कमी होते. या आजारात नवजात बालकांचाही समावेश होतो. ब्ल्यू बेबी सिंड्रोम तर ते नायट्राईटचं प्रमाण हे बोरवेल किंवा खोल पाण्यामध्ये आढळून आलेलं आहे आणि ते पाणी आपले जनरली नागरिक पित नाहीत. सरफेस वॉटर पित असल्यामुळं त्या व्यक्तींच्या शरीरामध्ये नायट्राईटचं प्रमाण वाढलेलं आहे असं नाही आहे. बाकी त्यांचे ब्लडचे सॅम्पल्स आणि काही पाण्याचे सॅम्पल्ससुद्धा अजून पुढील तपासणीसाठी माननीय कलेक्टर साहेबांच्या मदतीने आणि सहकार्याने आणि त्यांनी जसं सूचित केलं त्याप्रमाणे NABL लॅब याला पाठवत आहे आपण नाशिकला. तर ब्ल्यू बेबी सिंड्रोम नेमका काय पाहूयात. शरीरात नायट्रेटचं प्रमाण वाढतं. बाळाची त्वचा निळसर व्हायला सुरुवात होते. बाळाच्या रक्तातील हिमोग्लोबिन कमी होतं. मेंदूला रक्तपुरवठा किंवा ऑक्सिजनचा पुरवठा कमी होतो. बाळाच्या वाढीवर त्याचा परिणाम होतो.
विठुरायाचं दर्शन घेण्यासाठी पंढरपूरला जात असाल तर तुमच्यासाठी ही महत्त्वाची बातमी, कारण आता विठ्ठल रखुमाईच्या दर्शनासाठी ऑनलाईन बुकिंग बंद करण्यात आलेलं आहे. 15 जानेवारीपर्यंत ऑनलाईन बुकिंग दर्शन बंद असेल. मकर संक्रांतीच्या निमित्तानं मंदिर प्रशासनानं हा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. मकर संक्रांतीच्या निमित्तानं राज्यभरातून महिला भाविक ज्या आहेत त्या मोठ्या संख्येनं विठ्ठल रखुमाईच्या दर्शनासाठी येतात, तेव्हा जास्तीत जास्त भाविकांना दर्शन घेता यावं यासाठी म्हणून ऑनलाईन बुकिंग बंद करण्यात आलेलं आहे.